पहिले आसमानी संकट नंतर बदलत्या वातावरणाचा परिणाम नेहमीच शेतकऱ्यांना हवालदिल करतो, पण तशीच परिस्थिती आता अकोला शहराला लागून असलेल्या परिसरात झालेली आहे। धनंजय वानखळे म्हणून शेतकरी त्यांच्या शेतामध्ये अक्षरशः कॅनलचं पाणी जमा झालं, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं हरभऱ्याचं नुकसान झालं आहे। आपण पाहू शकता की हेच ते कॅनलचं पाणी या ठिकाणी येत आहे। इथून 30 किलोमीटर असलेल्या कापशी धरणातून कॅनल जो आहे, कॅनल कुठेतरी तो फुटल्यामुळे ते पाणी सरळ नालीद्वारे यांच्या शेतामध्ये आलेलं आणि यांचं शेत जे आहे यांचं पीक जे आहे हरभऱ्याचं पीक हे खराब झालेलं आहे। कारण काय की यांनी कालच त्या हरभऱ्याला 10,000 रुपये खर्च करून फवारा केला होता आणि आज या शेतात त्यांच्या हरभऱ्यामध्ये अक्षरशः शेतामध्ये पूर्ण पाणी भरला, त्यामुळे पूर्ण हरभरा जो आहे तो 3 एकरातला हरभरा हा पूर्ण पाण्यात गेल्यामुळे आता तो हरभरा खराब होणार आहे। त्यामुळे आता या शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं, म्हणजे पहिलेच आसमी संकटाने, नंतर आता या बदलत्या वातावरणामुळे आणि आता या कॅनलच्या पाण्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे या नुकसानीला नेमकं कोण जबाबदार आहे हे त्यामुळे नेमकं गरज पाहणं आहे। कारण काय की आता या शेतकऱ्याचं मोठं हरभऱ्याचं नुकसान झालं, म्हणजे कुठेतरी हाताशी येणारं पीक ते आता त्याच्या हातून जाताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।